जर बघितलं तर आपण या टाकळेटे या ग्रामीण भागामध्ये जवळपास 5,000 लोकसंख्या असणारं गाव आणि या गावामध्ये आमरण उपोषण केलं जाते. काय काय मागण्या आहेत दादा? या आमरण उपोषणाला आपण प्रतिकात्मक या ठिकाणी माणूस मेलेला असा दाखवलेला आहे. तर उपोषण एक अनोख्या पद्धतीने केलं जाते. काय मागणी असणार आहे आणि अशा पद्धतीनं ज्या खेडेगावामध्ये इतक्या प्रॉब्लेम कशामुळे आहेत आणि मागण्या काय काय असणार आहेत? आमच्या मागण्या प्रमुख म्हणजे आम्हाला गावाला जवळजवळ 20 ते 25 वर्ष झालं स्मशानभूमीची व्यवस्था नाही आहे. जाण्या येण्यासाठी तिथं रोड पण नाही उपलब्ध. स्मशानभूमी असून पण तिथं पोहोचता येत नाही आम्हाला. त्याच्यासाठी आम्हाला तार कंपाऊंड पाहिजे, स्मशानभूमीचं सुशोभीकरण आणि गेट पाहिजे त्याला. तर स्मशानभूमी आता कुठं आहे, कुठल्या जागेमध्ये? स्मशानभूमी आमच्या नदीच्या कडेला आहे. मग तिथं अभाव फक्त स्मशानभूमीचा प्रश्न आहे. जाण्या येण्यासाठी आम्हाला वाट नाही. स्मशानभूमी काय तिथं काय पाणी आहे का चिल्लर आहे? काय पाणी नाही तिथं. मानवी विष्ट आहे, गवत आहे, येड्या बाबळे आहेत, म्हणजे बरेचशा अडचणी तिथं जाताच येत नाही आम्हाला तिथं. साधारण मग एक किती दिवसापासून प्रॉब्लेम आहे हा? प्रॉब्लेम 25 वर्षापासून तरी आहे मला. जोपर्यंत आठवतोय मला हा विषयात कुणी आवाज उठवला नाही का आतापर्यंत? ह्या विषयात गेल्या मी 1 वर्षापूर्वी पोस्ट टाकली होती आणि आमचे हे अजित गाडगे म्हणून आहेत प्रतिनिधी ग्रामपंचायतचे. ते 2023, 24 आणि 25 या तिन्ही पण वेळा त्यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी दिलं की आम्हाला स्मशानभूमी व्यवस्थित करून दे. त्यांच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. यामध्ये राजकारण आहे? राजकारण म्हणजे ह्या गावाचा असा प्रश्न आहे. आता आम्ही बसलोय, आमच्या गावचे सरपंच आले नाहीत. आमच्या गावचे सरपंच यासाठी केव्हा त्यांना हार आणि नारळ मिळाला तेवढ्यापुरती येणार, पण इथं का नाहीत आले? जर त्यांनी काम मंजूर केलं तर आम्ही बसलोय, आमचं नाव पुढे होईल. आम्हाला याच्यात राजकारण नको आहे. लोकांचा श्रेयवादाचा प्रश्न आहे. आम्हाला लोकांचे मरणोत्तर हाल झालेले नको आहेत. तर खरं तर मेल्यावरही नरक यातना भोगावे लागतात असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि खरं तर गावाचा प्रश्न आहे, एका कुठला श्रेयवादाचा प्रश्न नाही असं साधारणतः यांच्या बोलण्यावरून लक्षात येतं. त्यामुळे गावाच्या प्रश्नासाठी, कारण मरण हे कोणाला चुकलं नाही, अमर कोण नाही आहे, कोण तर मरणार आहे. आणि मरल्यानंतर त्या स्मशानभूमी तरी निदान तिथं गेल्यानंतर प्रसन्न वाटलं पाहिजे, तिथलं वातावरण चांगलं झालं पाहिजे, ह्याच हा मुख्य उद्देश आहे. दादा पण या आमरणात आपणही आमरण उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत. किती जण आहात? 3 जण आहे आम्ही. मी विष्णू कुंभार, चक्र सोनवणे, दादासाहेब काय साहेब आहेत. आज आम्ही 2रा दिवस आहे उपोषणाला बसलोय. त्याला आमच्या जर गावात एखादं मैत झालं तर आम्हाला नेऊन जर ते फ्रीज न्यायचं असलं खाली तर आम्हाला बिलकुल जागा नाही. मी मागले 8-10 दिवसातच आमच्या ते फ्रीज नेलं होतं. तर तिथं पावसाची चितचित चालू होती. तर बिलकुल सुद्धा लेडीजला किंवा बाहेर आलेल्या लेडीजला ही तिथे यायला जायला नव्हतं, काय सुद्धा नाही. जर आमचे आज 2रा दिवस आहे, जर आमचा नाही आज कोणी दखल घेतली तर आम्ही हे जे पुतळा आहे हे आम्ही तहसील ऑफिसला घेऊन जाणार आहे आत्मदहन करण्यासाठी. नेहमीच चर्चेमध्ये असणारे दादा कळसाहेब पण आपल्यासोबत आहे. दादा, तुम्ही की संविधानिक मार्गाने या कोंढार भागाच्या विविध प्रश्नासाठी तुमचं वेळोवेळी आंदोलन असते, आम्ही फेसबुकच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो. तरी काय प्रामुख्याने मागणी आहे का यामध्ये राजकारण वगैरे पुढं काय आहे का? राजकारण नाही ह्याच्यात. काय झालंय, काम करण्याची इच्छा. जो सरपंच होतोय, मला सरपंचावर कुठल्या टीका करायची नाही, पण प्रामुख्यानं जो सरपंच होतोय म्हणजे काय आता ज्या सरपंचाच्या बॉडीचे चुका आहेत असं आम्हाला म्हणता येणार नाही. कारण हे 20-25 वर्षापासून असंच स्मशानभूमी त्या ठिकाणी अवस्था आहे. पण प्रत्येक वेळेस लोकांचं मत होतं की जुनी मंडळी काय कामं करत नाही, म्हणून सगळ्यांनी कटाळून मी सुद्धा त्यात एक ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी आहे, पण माझ्या हातात कुठला ताबा नाही ना. मी सदस्य असून सुद्धा माझं दुर्दैव की आम्हाला गावाने 9 पैकी विरोधात 8 लोकांना निवडून दिलं. पण ती दुर्दैव काहीतरी विभागणी झाली, परंतु लोकांचं गावांचं मत होतं की तरुण पिढीला आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं होतं की तुम्ही सगळ्यांनी ह्याचा संघर्ष करून करायला पाहिजे. ते झालं नाही. भविष्यामध्ये आम्ही सातत्यानं कुठलंही काम असलं तरी उपोषणाच्या मार्गाने करतो, पण आज तिथं गेलं तर एवढी भयंकर परिस्थिती आहे, तुम्हाला आम्ही तिथं घेऊन जाणार आहे. आज तिथं जायचं म्हणलं तर जर बाहेरनं बायका जर आल्या मैत झाल्यानंतर बघायला तर आमच्या सकट सगळ्या गावाला शिव्या देतात की असं काय नाही की त्यांना काय कोण सरपंच आहे, कोण सदस्य आहे, कोण पोलीस पाटील आहे बघण्याची गरज. अख्ख्या गावाला शिव्या देतात. बाहेरनं पाहुणेरावळे आलेले. आता तिथं झालं तर ते इतकं बेकार आहे की चालत जायचं म्हणलं सगळं घाण. इथं बोर्ड लावलाय ग्रामपंचायतला की हागणदारी मुक्त,
पण सगळीच हागणदारी तिथं मुक्त म्हणण्यापेक्षा सगळी मशानभूमीच्या कडेला आहे ती. इतकी भयंकर तिथं बेकार आहे. म्हणून आज आम्ही ही आमच्या पुतळा करून आम्ही ह्याचं हे करतोय. आणि कालपासून BDO साहेबाचा फोन नाही, तहसीलदार साहेबांचा फोन नाही, आणि खासदार साहेबाचा, आमदार साहेबांना आम्ही आता विनंती करणार नाही की आम्हाला ह्याच्यात निधी द्या. पहिले बी आमदार साहेबांनी निधी द्यायला पाहिजे होता, मिळाला नाही. आता आबांना आम्ही विनंती करणार आहे की आमच्या ह्याला निधी द्या. आणि आम्ही 2 वर्षापूर्वी मशानभूमीला मोजणीसाठी पैसे भरलं. त्यात इतकी चूक आहे मोजणी हाफिजची की जाणून पुरून ती आली आणि गहाण आहे म्हणली. त्यांचं बी काय अशी चुकीच नाही. तिथं गहाण आपण ग्रामपंचायतने साफसफाई करून द्यायला पाहिजे. ती गहाण आहे म्हणून निघून गेली. परवा पुन्हा 10 तारीख काढली होती. 10 तारखेला चुकून त्यांच्याकडून नोटीस मिळालं नाही ग्रामपंचायतला. म्हणून ग्रामपंचायत भाऊसाहेब म्हणलं आम्हाला नोटीस मिळालं नाही. परंतु आम्ही निवेदन दिल्यानंतर आता त्यांनी 29 तारीख काढली आहे. पण काय माहिती आणि काय होतंय. परंतु आमची एकच पालकमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे की आमच्या गावाकडं आपण लक्ष द्यावं. देश काय लोक म्हणते ती चंद्रावर गेलाय, पण आपण तिथं आम्ही नेणार आहे तुम्हाला. तुम्ही काय चंद्र आहे आमच्या गावचा ही तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर गावाचा प्रश्न असतो, खरं तर सरपंच असतील, जे बॉडीमध्ये असतील, यांनी हा प्रश्न मिटवला पाहिजे. कारण तर गावासाठी प्रश्न आहे आणि जनतेनं आपल्याला निवडून दिलेला असतं. सरपंच साहेब जर यथाकथित असतील तर आम्ही त्यांचीही प्रतिक्रिया घेण्यासाठी तयार आहोत. कारण त्यांची आपलं मत मांडावं आणि गावाच्या प्रश्नासाठी आपण एकत्र आलं तर तो स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी मार्गी लागेल. नमस्कार, मी दादा वाघमोडे. कालपासून आमच्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. एक ज्येष्ठ नेता गावातला होतकर वडील वारलेले आहेत. त्याची 3 मुलं अधिकारी आहेत, क्लास 1 अधिकारी आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी अहोरात्र झटले. पण त्यांच्या शेवटची सोय जे आपण अंत्यविधी म्हणतो ते करण्यासाठी त्यांना यायला पण वेळ नाही आणि त्यांना जाळायला जागा नाही. तर हा मुद्दा अधिकाऱ्यांच्या लक्षात आला पाहिजे. जर ते वेळेवर नाही आली तर ही बॉडी चालूप्रमाणे आम्ही पहिली म्हण होती गावात मड आणि पाटलाला कोडं, तसं ते अधिकारी जरी नाही त्याची मुलं तिने आली तरी आमच्या पद्धतीनं आम्ही त्याला जागा नाही म्हणून शेवट सरकारी जाग्यावर जाळलं जाईल. महिला म्हणून काय वाटतंय की खरंच स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर आहे? नमस्कार, मी वैशाली दादा सुकळ साहित, ग्रामपंचायत सदस्य. 2010 मध्ये माझं लग्न झाले. त्यावेळेपासून आज 2025 आहे. 15 वर्ष झालं. 15 वर्ष झालं या स्मशानभूमीची आहे तीच अवस्था आहे. आजपर्यंत सरपंच आले, उपसरपंच आले, भाऊसाहेब आले, बरेच बदल झाले. अधिकारी BDO साहेब यांचे बऱ्याच जणांचे बदल झाले, पण स्मशानभूमीची काही अवस्था बदलली नाही. इतकी बिकट अवस्था आहे की स्मशानभूमीची प्रत्येक खेडेगावात ही सुशोभीकरण झाले. बाबा स्मशानभूमीत बाकड्याची सोय, लाईटीची सोय, विविध फळांची झाडे लावली जातात तिथे. पण आमच्या स्मशानभूमीत असं आहे की जाण्याच्या मार्गावर सुद्धा शौचालय केलेलं जातं. पूर्ण म्हणजे गावानी कुणीच सरपंचांनी दक्षता घेतली नाही. आजपर्यंत आम्ही 2दा निवेदन दिलं मोजणीसाठी. 2दा टाळाटाळ केली जाते. पहिल्यांदा आले पण त्यांनी घाण आहे म्हणून ते निघून गेले. दुसऱ्यांदा पैसे भरून मोजणीला दिले तरी त्यांनी काय टाळाटाळ केली, म्हणजे ते मोजणीला आलेलेच नाहीत. मग हे असं प्रमुख मागणी काय? प्रमुख मागणी आम्हाला स्मशानभूमीला व्यवस्थित म्हणजे वॉल कंपाऊंड आणि जाण्यासाठी व्यवस्थित मार्ग द्यावा आणि त्याला सुशोभीकरण द्यावं. बाहेर गावून जर लेडीज येणार आहेत का त्यांना तर बिलकुल सुद्धा इथे चाला येत नाही. कसलं तुम्ही खाली बघून चाला. जवळ आले तरी सुद्धा स्मशानभूमी दिसत नाहीये. जवळ इथं खाली उतरून आलं. या साईडला बघितलं तर नैसर्गिक विधी केलेलं सगळीकडे बघा. इकडं सगळीकडे नैसर्गिक विधी केलेला आहे. त्यातनं वाट काढत पुढे जावं लागतंय. दुर्गंधी भयानक आहे. आणि या ठिकाणी आत्ताशी आपल्याला या स्मशानभूमीचा थोडा कोपरा दिसला. जाताना पण उतार आहे आणि नदीच्या एकदम कडेला असलेल्या अशी स्मशानभूमी इथं नैसर्गिक विधी केलेला आहे. आणि इथं लोकांनी थांबायचं कसं हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. टाकळीटे जे आहेत सरपंच वगैरे त्यांनी हा समोपचाराने हा प्रश्न मार्गी खरं तर लावला पाहिजे. आताशी या ठिकाणी स्मशानभूमी दिसलेली आहे, पण खाली जाताना सुद्धा बघितलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणात
चढ उतार असून महिलांना किंवा रात्री अपरात्री जर झालं तर त्यांचा विधी करायचा कुठं हा मोठा प्रश्न आहे. आणि या स्मशानभूमीचं जे काय ते बांधकाम झालेलं आहे यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये गवत या ठिकाणी उगवलेलं आहे. मग मेल्यानंतरही नरक यातना या ठिकाणी या गावकऱ्यांना भोगाव्या लागतात. त्यामुळं लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी काढावा हीच नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. मला फक्त प्रशासनाला हात जोडून एकच विनंती आहे, मेल्यानंतर नरक यातना नको, आम्हाला हागणदारी युक्त स्मशानभूमी पाहिजे. हागणदारी युक्त जे आहे ना त्यातून मुक्त करा, हागणदारी मुक्त स्मशानभूमी द्या, एवढंच आमचं प्रशासनाकडे मागणी. तर असं त्या नदीच्या एकदम काठाला असणार भीमा नदी या ठिकाणी एका साईडनं वाहते आणि इथून या ठिकाणी बघा इथं सुद्धा नैसर्गिक विधेय केलेला आहे. आपण आता मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दाखवतोय सगळं. इकडं नदीचं पात्र आहे. मग एखादी घटना जर घडली रात्रीच्याला अपरात्री जर कोण गेलं अंत्यविधी आहे तो करायचा कुठं हा मोठा प्रश्न सध्या भेडसावत आहे. मी कॅमेरामॅन नाता सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.